हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी। तर बघा, त्यासाठी मी 4 ते 5 वांगे चांगले चिरून स्वच्छ धुवून घेतले आहे। तर चला मग आपण याचा मसाला पाहून घेऊया। तर बघा, खिसलेला खोबरा आहे, एक उभा चिरलेला कांदा, एक टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर इथे मी बारीक करून घेतला आहे। त्याचबरोबर बघा, शेंगदाण्याचं कूट आहे, नमक, काळा मसाला आणि हळद। तर चला आधी आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि नंतर या मसाल्याने आपण वांगी भरून घेऊया। चला तर मग हा सर्व मसाला एकत्र केला आहे। तर चला आपण आता हा थोडंसं पाणी ओतून बारीक करून घेऊया। अगदी थोडंसं ओतून घेऊया, म्हणजे एकदम बारीक बनेल आपला मसाला। तर बघा, मसाल्याची आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर याच्यामध्ये आपण थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी टाकून हा मसाला मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर चिरलेल्या वांग्यामध्ये भरून घेणार आहोत। तर बघा, पाहू शकता तुम्ही, सगळे वांगे भरून झालेले आहेत आणि कढई गरम झालेली आहे। तर त्याच्यामध्ये आपण नेहमीपेक्षा तेल जास्त ओतून हा मसाला एकदम फ्राय करून घेणार आहोत। तर बघा, तेल गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊया आणि त्यानंतर कढीपत्ता, थोडंसं फ्राय करून घ्या। हे पण तेल तापलं नव्हतं। तर बघा, आता आपण बनवलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेऊया आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर आपण याला परतून घेऊया। याला आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया। तर बघा, 2 मिनिटं झालेले आहे। तर आपण एकदा याला मिक्स करून घेऊया। तर बघा, मसाल्याने तेल सोडलेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपण भरलेले वांगे टाकून घेऊया आणि अगदी थोडेसे पाणी ओतून आपण शिजवून घेणार आहोत। तुम्हाला जर थोडासा रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही थोडेसे जास्त पाणी ओतू शकता। ग्रेव्हीमध्ये आपण वांगे सोडून घेतलेले आहेत। तर याला आपण एकदम मिक्स करून घेऊया आणि वाफेवरती आपण याला 5 मिनिटं शिजवणार आहोत आणि त्यानंतर पाणी ओतणार आहोत। याला तेलामध्येच फ्राय चांगले केले ना, म्हणजे पटकन शिजल्या जातील। चला तर मग आपण झाकून ठेवूया। तर चला मग एकदा आपण वांगे पाहून घेऊया। तर बघा, पाहू शकता तुम्ही, वांग्याचा कलर बदललेला आहे। तर याच्यामध्ये आता आपण हवे तेवढे पाणी ओतून घेऊया आणि त्यानंतर 10 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घेऊया। तर चला आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवूया। तर छानपैकी उकळी आलेली आहे। तर आपण आता एकदम बारीक गॅसवरती झाकून ठेवूया आणि आपल्याला हवा तेवढा रस्सा ठेवूया आणि वांग पण शिजलं जाईल। तर बघा, ही वांगी अधूनमधून आलटून पलटून करून घ्या, म्हणजे पूर्ण साईडने ही वांगे शिजले जातील। तर बघा, फायनली आपला मसाला वांग तयार आहे। आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। या प्रकारे तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूप छान होते आणि टेस्टी तर खूप लागते हे।